लक्ष द्या. आता बोलणं बंद करा. आपण स्कॉलरशिप मध्ये आपल्याला एक पार्ट पाहायचा आहे जॉमेट्रीचा. आणि जॉमेट्री मध्ये आपण सर्कल्सवर विशेष फोकस करू. सर्कलचे बरेचसे क्वेश्चन्स येतात. लक्ष द्या. मी तुम्हाला आता एवढ्या पिरियड मध्ये सर्कलच्या सगळ्या कॉन्सेप्ट सांगतो. क्वेश्चन बनणं काही अवघड नाही. 2-3 टाईपचे प्रश्न येतात. चला, आपल्याला माहिती आहे, समजा हा एक सर्कल आहे. या सर्कल मध्ये आपल्याला माहिती आहे हा कोण आहे? सेंटर. इकडे तिकडे पाहू नका. आधी याचे पार्ट सगळे शिकून घ्या. ही रेडियस आहे, ही डायमीटर आहे. आता याच्यात आपण हा एक पोर्शन घेऊया. दिस पोर्शन आर्क. ठीक आहे. दिस पोर्शन इज आर्क. आता याच्यामधून जर आपण हा पोर्शन घेतला, दिस पोर्शन, हा जो पूर्ण या आर्क आणि या पार्ट मध्ये जो आहे, दिस पोर्शन, दिस इज नोन ॲज सेक्टर. जा पाणी पिऊ, जा खाली जाऊ. हा, पाणी पी किंवा साखर खाऊन ये. हा, थोडी साखर खायची आणि पाणी प्यायचं, कमी होती उचकी. बेटा तुम्ही इकडे लक्ष द्या. दिस पार्ट इज नोन ॲज आर्क. आर्क आणि सेक्टर. आता पहा, हे तुम्हाला माहित पाहिजे. दिस लाईन इज रेडियस, दिस इज डायमीटर. दिस इज सर्क्युलर आर्क. दिस पार्ट सेक्टर. ठीक आहे. आणि याला आपण एक खरं तर सेक्टर एरिया म्हणू. सेक्टरचा एरिया. हे काही महत्वाचे पार्ट आहेत. आता सर्कल मध्ये आपल्याला 2-3 गोष्टी माहित पाहिजे. दिस इज सेंटर. वी नो दिस इज अ कॉर्ड. वर इथे आपण एक कॉर्ड घेतली. दिस इज कॉर्ड. तुम्हाला माहिती आहे ही पण कॉर्ड आहे. आलं लक्षात? ही पण एक कॉर्ड आहे. आणि आता इथे जी कॉर्ड आहे, या कॉर्ड मध्ये तुम्ही हा हा जो पोर्शन आहे बघा, ही आर्क आणि ही कॉर्ड यांच्यामध्ये हा जो पोर्शन दिसतो, पूर्ण लक्ष पाहिजे. इकडे तिकडे टाइमपास करू नका. हा जो एवढा पोर्शन दिसतो, हा बघा, याला आपण सेक्टर म्हणू शकतो का? नाही. सेक्टर काय असतो? एरिया कनेक्टेड विथ सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे. तर जसं आपण एकदम मधोमध इथं आपण एक कॅन्डल लावली. ठीक आहे. आता बघा, हा सेंटर आहे. दिस इज सेंटर. तर सेंटर आणि ही रेडियस आणि बघा ही कॉर्ड आहे. तर हा जो तुम्हाला मी पोर्शन दाखवलाय थोडासा ग्रीन कलरचा, दिस पोर्शन, याला म्हणतात सर्क्युलर सेगमेंट. काय म्हणायचं याला? सेगमेंट. सर्क्युलर सेगमेंटचा जो एक एरिया असतो, यू विल बी लर्निंग अबाउट दॅट एरिया इन युअर 10th स्टँडर्ड. 10th स्टँडर्ड मध्ये याचा एक फॉर्म्युला आहे आपल्याला, आर स्क्वेअर इन ब्रॅकेट पाय थीटा बाय 360 मायनस साइन थीटा बाय 2. त्याचा एक फॉर्म्युला असतो. तर तो एरिया वगैरे कॅल्क्युलेट करणं, सेक्टरचा एरिया. आता तुम्हाला यावेळेस सेक्टर एरिया वगैरे माहित पाहिजे. काही प्रॉपर्टीज आहेत, आजच्या आज लक्षात घ्या. जसं दिस इज कॉर्ड, दिस इज सेंटर, and we will drop a perpendicular. This perpendicular. आता हा जो perpendicular आहे, let's say this is OP and AB is here chord. तर OP आहे perpendicular to AB, where AB is the chord. एक नियम लक्षात ठेवायचा. Perpendicular drawn on the chord of a circle through the center.
व्हेरी इम्पॉर्टंट. कुठूनही परपेंडिक्युलर काढून नाही जमणार. कुठून काढणार? सेंटर मधून. परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन द कॉर्ड ऑफ अ सर्कल थ्रू द सेंटर बायसेक्ट्स द कॉर्ड. तो याचे दोन इक्वल पार्ट करतो. ह्याच्यावर तुम्हाला हमखास एक क्वेश्चन स्कॉलरशिप मध्ये असतो, एक फिक्स असतो. तर काय रूल आहे? आपण जर सेंटर मधून कॉर्डवर परपेंडिक्युलर ड्रॉप केला तर तो त्या कॉर्डचे दोन इक्वल पार्ट्स करतो. दोन इक्वल पार्टला इंग्रजीत बायसेक्शन म्हणतात. ओके. 3 केले ट्रायसेक्शन, 4ला क्वाड्रा सेक्शन आणि हे असे मल्टिपल सेक्शन्स होतात. आणि मग तुम्ही 10th स्टँडर्डला गेलात की कोऑर्डिनेट जिओमेट्रीमध्ये सेक्शन फॉर्म्युला शिकतो आपण. ठीक. आता बघा, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर बघा, ही रेडियस आहे. ही रेडियस आहे. आणि बघा, ही पण एक रेडियस आहे. तर काही गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. जसं ती रेडियस आहे तशी बघा, ही पण एक रेडियस आहे. तर ही रेडियस सेम आहे. तर तुम्ही इथे पहा, हा जो OAB ट्रायंगल आहे अशा वेळेस बनलेला ट्रायंगल OAB हा कंपल्सरी काय असेल? आयसोसेलेस ट्रायंगल असेल की नाही? कारण बघा, या ट्रायंगलच्या दोन साइड सेम झाल्या. रेडियस सेम म्हणजे दोन साइड सेम. दोन साइड सेम म्हणजे कोणता ट्रायंगल झाला? आयसोसेलेस. आयसोसेलेस ट्रायंगलच्या काय काय प्रॉपर्टी असतात? ऑलरेडी तुम्ही शिकलात. ट्रायंगलचे टाइप सगळ्या शिकवल्या होत्या तुम्हाला. इक्विलॅटरल, आयसोसेलेस. आठवते? त्याचे बेस अँगल सेम असतात. आठवत जा, हे विसरायचं नाही. जॉमेट्रीमध्ये गोष्टी विसरलात की सगळं फसला कार्यक्रम. ठीक आहे. आता तुम्हाला पहिली प्रॉपर्टी तर काय लक्षात ठेवायची आहे? बघा, परपेंडिक्युलर drawn from the center to its opposite chord bisects it. ही सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न कसे येतात थोडंसं बघा, लक्षात घ्या. काही नाही, 2-4च गोष्टी माहित पाहिजे. मी जास्त वेळ ह्याच्यात नाही तुमचा खराब करणार, पण सर्कल तुमचा परफेक्ट होईल. आता मी जेवढे शिकवायलोय 10th स्टँडर्ड पर्यंत परत आहे. 9thला 10thला फक्त आता पुढच्या वर्षी काय होते, 9th पासून ह्याचे प्रूफ स्टार्ट होतात. प्रूव्ह दॅट म्हणजे आता इथून लॉजिक सुरू होते तुमचं. आता पहा बेटा, तुम्हाला असा एक प्रश्न येतो. समजा आपल्याकडे एक सर्कल आहे आणि तुम्हाला असं म्हणतात त्या सर्कलची एक कॉर्ड आहे. ठीक आहे. लेट्स से दॅट कॉर्ड इज ऑफ 16 सेंटीमीटर. कॉर्डची लेंथ देतात 16 सेंटीमीटर. आणि मग म्हणतात की समजा याची जी रेडियस आहे, ही रेडियस आहे, ही आपल्याला फाइंड आउट करायची. नीट बघा. ठीक आहे. किंवा ही जी रेडियस आहे ही लेट्स से 10 सेंटीमीटर आहे. तर तुम्हाला म्हणतात हा जो परपेंडिक्युलर काढलेला आहे, दिस परपेंडिक्युलर, फाइंड आउट धिस लेंथ, असा क्वेश्चन येतो. आता याच्यामध्ये डायरेक्ट पायथागोरस लागेल का? दॅट इज द मेन थिंग. पायथागोरस लागेल, नो डाऊट, बिलकुल लागेल. ठीक आहे. फक्त तुम्हाला एक थोडस डोकं लावायचं. कसं आहे नीट पहा. याला जर तुम्ही नीट इमॅजिन केलात, बघा, आता याला जर नीट पहा तर आपल्याला 2-3 गोष्टी दिसतात. परपेंडिक्युलर या कॉर्डला काय करेल? बायसेक्ट करेल. याची टोटल लेंथ किती होती? 16. तर पहा बरं, हे दोन पार्ट होतील 8 चे. आता इथे परपेंडिक्युलर झाला. नाव वी हॅव अ राईट अँगल ट्रायंगल. तर तुम्हाला बेसिक काय लक्षात ठेवायचे? 16 च्या आधी दोन पार्ट करा. 8 झाला, 10 झाला. दिस पार्ट कॅन बी फाउंड युजिंग पायथागोरस. ठीक आहे. तर आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट माहिती आहे, 6, 8, 10. तर तुम्हाला डायरेक्ट माहित असेल तर दिस लेंथ इज 6. जर माहित नसेल तर आपल्याला माहिती आहे हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. तर हे झालं 100, हा झाला 64 आणि मग तुम्ही एक्स स्क्वेअरला काय लिहाल? 100 minus 64, that is 36, and 36 square of 6. So this length is 6. असा एक क्वेश्चन येतो. समजलं? ह्याच्यात तुम्हाला उलट पलट फिरून विचारतात. कधी हाईट देतात, रेडियस देतात आणि कॉर्डची लेंथ सांगा म्हणतात. आता क्वेश्चन कसा होईल? कॉर्डची लेंथ सांगा म्हणल्यावर
हाच क्वेश्चन उलटा करून काय करतील, कॉर्डची लेंथ सांगा म्हणल्यावर तर तुम्ही पायथागोरसने फक्त काय काढाल 8. मग तुम्हाला डबल हे करावं लागेल ना त्याचं. तर इथं जे आन्सर येईल ना त्याचं डबल करायचं असतं. कारण कॉर्डची लेंथ विचारली. 8 तर इथपर्यंतच आहे ना. पूर्ण 16 काढायचं तर तुम्हाला इथून इथपर्यंत जावं लागेल. एवढं जावं लागेल. त्याला नेहमी डबल करायला विसरायचं नाही. ही सगळ्यात पहिली आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे सर्कलमध्ये, जिथून तुमचे क्वेश्चन्स बनतात. त्याला आपण म्हणतो कॉर्ड प्रॉपर्टी. अजून कॉर्डच्या 2-3 प्रॉपर्टीज आहेत. मी आता इथे तुम्हाला कॉर्डच्या प्रॉपर्टी सांगतो. हे आता का नाही तुम्हाला मग पुढच्या वर्षी कळते, अरे बरं झालं सरचं ऐकलं म्हणून. फायदा इथंच आहे. आता कॉर्डच्या प्रॉपर्टी काय काय असतात? चला आपण एक कोणताही सर्कल घेऊ. सर्कलमध्ये हा सेंटर. आता एक पहिली गोष्ट, मी इथे एक कॉर्ड काढतो. जवळपास त्याच लेंथची ही दुसरी कॉर्ड काढतो. तर तुम्ही एक गोष्ट इथं लक्षात घ्या. यू कॅन सी हिअर, या दोघांनी कॉर्डची लेंथ जर सेम असेल तर काय होते, याचं इथून जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच त्याचं डिस्टन्स इथं राहील की नाही बघा. हे सगळे प्रूफ आहेत तुम्हाला नंतर 9th स्टँडर्डला. प्रूव्ह दॅट. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा, म्हणा इक्वल कॉर्ड्स इक्वल आहेत की नाही त्या दोन, आर इक्विडिस्टंट. इक्विडिस्टंट मीन्स सेम डिस्टन्सवर फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. काय महत्वाचे स्टेटमेंट, हा तुम्हाला परीक्षेत येणारा प्रश्न असतो. जर सर्कलच्या दोन्ही कॉर्ड कॉन्ग्रंट असतील तर त्या सेंटर पासून इक्विडिस्टंट असतात. म्हणजे हे डिस्टन्स एक्स असेल तर हे पण डिस्टन्स एक्स असेल. ही फर्स्ट एक प्रॉपर्टी. आता दोन झाल्या. परपेंडिक्युलर काय करतो, कॉर्डला बायसेक्ट करतो. मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. सेकंड, इफ टू कॉर्ड्स आर इक्वल इन लेंथ then these must be equidistant from the center. ह्याच्यानंतर याचाच एक भाऊ आहे, प्रॉपर्टी नंबर 2. चला आपण एक सर्कल घेऊ. सर्कलमध्ये आता एक काम करायचंय. परत पहा, ही एक कॉर्ड घ्या, तशीच समजा एक दुसरी कॉर्ड घ्या. अगेन वी हॅव इक्वल कॉर्ड्स. बट नाव या कॉर्डच्या हे 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 दोन तुम्हाला एंड पॉइंट दिसले, हे दोन एंड पॉइंट्स, त्याला एंड पॉइंट म्हणतात. या एंड पॉइंटने समजा इथे सेंटर जवळ एक अँगल केला, दिस अँगल थीटा, तर याला म्हणतात अँगल सबटेंडेड बाय कॉर्ड्स. शब्द येणार आहे. थीटा काय आहे म्हणा, अँगल सबटेंडेड बाय द कॉर्ड्स. आणि अँगल कुठं सबटेंड केला त्यांनी, सेंटर ऑफ द सर्कल. हा जर थीटा आहे, आता बघा हा पण एक करेल की नाही असा सबटेंड, तर याने केलेला हा थीटा, बोथ मस्ट बी सेम. पण कंडिशन काय, कॉर्ड शुड बी सेम. कॉर्ड इक्वल असतील तरच पॉसिबल आहे. त्या दोन्हीसाठी आपण कॉर्ड मध्ये लिहितो इफ इफ बोथ द कॉर्ड्स आर इक्वल, तर या दोन प्रॉपर्टी लागतात. तर काय काय कळलं तुम्हाला, इक्वल कॉर्ड्स आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर अँड इक्वल कॉर्ड्स सबटेंड कॉन्ग्रंट और इक्वल अँगल्स ॲट द सेंटर. हे सगळे परीक्षेत प्रश्न येणार तुम्हाला. आता हे झालं. आता याच्यामध्ये एक सगळ्यात नवीन गोष्ट असते सर्कलमध्ये, अँड दॅट इज नोन ॲज इन्स्क्राइब्ड अँगल. ठीक आहे, इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. नाउ लेट अस स्टडी inscribed angle and intercepted arc. हे सगळे 10th स्टँडर्ड पर्यंत गेलेले कॉन्सेप्ट आहेत. पण आता स्कॉलरशिप विचारते 8 मध्ये, म्हणून मी तुम्हाला घ्यायलो. तुमच्या सिलेबस मध्ये एवढं काही नाहीये. ठीक आहे, सर्कल नाहीच आहे तुम्हाला तसं पाहिलं तर. आता तुम्ही पहा, कारण सर्कल 9th स्टँडर्डला आहे, डीप मध्ये आहे. इन्स्क्राइब्ड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क या दोन कॉन्सेप्ट आहेत. काय असतो इन्स्क्राइब्ड अँगल हे पहा. आपण एक सर्कल घेऊ. या सर्कलला
तुम्हाला मी म्हटलं तसं ही एक कॉर्ड घेऊ. सेंटर इथं कुठेतरी असेल. आता मी जे सांगतोय, आता सगळी स्टोरी अँगल्सची आहे. आता मागच्या स्लाइडवर आपण लेंथ बद्दल बोललोय. आता सगळी स्टोरी अँगल्सची आहे. आपण एक खास पॉइंट घेऊया ऑन द सर्कमफेरन्स ऑफ द सर्कल. सर्कमफेरन्स वर आहे. अँड नाव एक अँगल आपण आता म्हणल्याप्रमाणे सबटेंड केला. कुठे सबटेंड केला बघा? सेंटरला केला. लेट्स से दिस अँगल इज थीटा. It may be any angle, 30 degree, 60 degree, 90 or so on. Theta. Now let us see the same endpoints of the chord are now joined to this point. Again, you can see here an angle is formed. But this angle is not equal to this theta. आता बघा, हा जो अँगल आहे, हा अँगल. लेट्स से मी याचं नाव दिलं. इथे जो कोणता अँगल आहे 1. त्याला मी म्हणतो 1 is known as inscribed angle. हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. इन्स्क्राइब्ड अँगल कसा ओळखायचा? मी जर एक सर्कल घेतला, नीट बघा, कॉर्ड घेतली आणि जर मी एक असा अँगल काढला, कॉर्ड घेतली, एक अँगल असा काढला, परत कॉर्ड घेतली आणि एक अँगल असा काढला. सो धिस अँगल इज इन्स्क्राइब्ड. धिस इज नॉट, धिस इज नॉट. तर नेहमी याचा जो वर्टेक्स असतो अँगलचा, तो कुठं असला पाहिजे? सर्कलवर. ना सर्कल से कम ना ज्यादा, ना कम ना ज्यादा. सर्कलच्या बाहेरही नको, आतही नको. करेक्ट सर्कलवर असेल तर त्या अँगलला काय म्हणायचं? इन्स्क्राइब्ड अँगल. हे सगळे थेरम्स आहेत पुढे तुम्हाला. आता याच्यात एक खास प्रॉपर्टी आहे जी तुम्हाला आता एक्झाम मध्ये विचारतात. आपण जो इन्स्क्राइब्ड अँगल इथं ड्रॉ केलेला आहे, दिस अँगल, तर लक्षात ठेवायचं मेजर ऑफ, मी आता या वाटल्यास याला नाव देतो सेंटर ओ, इथे ए बी आणि याला पी देतो. तर बघा, मेजर ऑफ अँगल ए पी बी, दिस अँगल, ठीक आहे, इज ऑलवेज हाफ टू द अँगल ए ओ बी. ए ओ बी कोण आहे? सेंटर जवळचा अँगल आहे, पहा, है की नाही? दिस इज नोन ॲज सेंट्रल अँगल. Angle made at the center of the circle is known as central angle, and this is inscribed angle. Inscribed angle is always half of the central angle. पक्क लक्षात ठेवा. आता 10th स्टँडर्डला पण बोर्ड एक्झामला क्वेश्चन्स आहेत. म्हणजे मी जर म्हणलं इथला अँगल 60 डिग्री आहे, तर हा किती असेल? 30. हा नेहमी हाफ करायचा. हाफ हाफ बेटा हाफ. खालचा 60 तर वरचा 30. हा 90 तर हा 45. हा 100 तर हा चला, वरचा 40 तर खालचा, मला वाटलं कुठं आता 20 म्हणता की. याचा अर्थ वरचा 40 तर खालचा डबल होईल ना. वरचा हाफ असतो म्हणजे खालचा डबल असतो. तर लक्षात ठेवायचं एक स्टेटमेंट बघा, आपण म्हणू शकतो इन्स्क्राइब अँगल इज ऑलवेज हॅज half of the measure of सेंट्रल अँगल. तर नेहमी सेंट्रल अँगलच्या हाफ असतो. आता याच्यामध्ये हा जो पोर्शन आहे ए आणि बी ला घेऊन, हा जो पोर्शन आहे, दिस पोर्शन, दिस इज आर, मी जर ए बी ने सबटेंड केलेला अँगल म्हणत असेल तर तोच अँगल ए बी आर्कने पण केलेला असतो. तर लक्षात ठेवायचं. आता आपण पुढची स्टोरी, हे कळलं तुम्हाला? इन्स्क्राइब्ड अँगलची स्टोरी आहे. नाव लेट अस मूव्ह टू द सर्क्युलर आर्क. आता आर्कची स्टोरी पहा. चला, आता दोन टॉपिक आहे. आर्क एक आहे आणि एक आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ते आता तुम्हाला एक्झामला विचारतात. ते झालं की मग आपलं सर्कलचा पार्ट संपतो. हे सगळं तुम्ही 10th पर्यंत डीप मध्ये शिकणार आहात. मी एवढं जे लिहिलंय ना, ते सगळे एक एक चॅप्टर आहेत ऍक्च्युली. मी तुम्हाला एकदम फास्ट मध्ये कामापुरतं सांगत आहे. आता सर्क्युलर आर्क, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं दिस पार्ट इज आर्क.
हा एवढा आर्क आहे. आता समजा हा सेंटर आहे ओ आणि इथे मी घेतो पॉइंट्स काही ए बी. इथे एक पॉइंट घेतो एक्स, इथे एक पॉइंट घेतो वाय आणि हा जो दुसरा आर्क आहे तो असा काढतो. हा, त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो आर्क ए एक्स बी दिसला. तुम्ही जर पहा तर याला जर आपण जोडलं तर कॉर्ड ए बी झाली. यू कॅन सी सेंटर एक्स बीच्या साईडला आहे का ए वाय बीच्या साईडला आहे. सेंटर कुठे आहे ते पाहायचं. एक एक गोष्ट लक्ष देऊन ऐकला तर इथंच अभ्यास होतो. वेगळं काय करायची गरज नाही. सेंटर लाईज इन द रिजन ऑफ ए वाय बी, नॉट इन द रिजन ऑफ एक्स बी. सो दिस पोर्शन ए एक्स बी हा जो पोर्शन आहे तर आर्क एक्स बी इज नोन ॲज, ऐका बेटा, याला म्हणतात मायनर आर्क. काय म्हणायचं? मायनर आर्क. ज्याच्याकडे सेंटर नाही तो छोटा आर्क आहे ना, त्याला म्हणायचं मायनर आर्क. आणि दुसरा आर्क कोण आहे? आर्क ए वाय बी इज नोन ॲज मेजर आर्क. आता आपल्याला आर्कचं मेजर काढायचं आहे. या आर्कचं मेजर जर विचारलं तर त्याने सेंटरला केलेला अँगल पाहायचा फक्त. आता समजा हा θ1 आहे आणि हा उरलेला θ2 आहे. तुम्ही बघा उरलेला θ2 कोण आहे? रिफ्लेक्स अँगल आहे. रिफ्लेक्स अँगल माहिती की नाही? ग्रेटर दॅन 180 लेस दॅन 360, दॅट इज रिफ्लेक्स अँगल. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, मेजर ऑफ आर्क, बेटा सही, मेजर ऑफ आर्क इज ऑलवेज इक्वल टू, हे विसरू नका, मेजर ऑफ, हेच पांचट काहीतरी तुम्ही नीट समजून घेत नाही आणि मग उगं कुठे पैसे घालता. लक्ष देऊन शिका. मेजर ऑफ आर्क इज ऑलवेज इक्वल टू मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग. या सगळ्या शब्दांचं मिनिंग आहे करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. तुम्हाला जर आर्कचं मेजर विचारलं तर तो आर्क सेंटर जवळ कुठे जातो पाहायचं. सेंटर जवळ त्याने जो अँगल केला त्याचं मेजर त्या आर्कच्या मेजरला इक्वल असतं. मी जर असं म्हटलं आर्क ए एक्स बी दिसला, ए एक्स बी ने केलेला अँगल कोणता आहे बघा सेंटर सोबत? θ1. हा तेच θ1 आहे. तर आपण असं म्हणू शकतो मेजर ऑफ आर्क असं लिहिता त्याला कोणता? ए एक्स बी इज θ1. समजलं? आणि ए वाय बीचं काय राहील? मेजर ऑफ आर्क ए वाय बी θ2. त्याचा सेंट्रल अँगल इथे आहे ना, θ2 आहे. तर हा त्याचा अँगल असतो. आता बघा हा θ1 आणि θ2 जर मिक्स केलात तर एक सर्कल बनतोय की नाही पूर्ण? तो पूर्ण अँगल आणि पूर्ण सर्कलचं मेजर 360 असते. तर मायनर आर्क आणि मेजर आर्क दोघांना ऍड केलं तर काय बनायला पाहिजे? सर्कलचं पूर्ण मेजर. त्याचं पूर्ण फिरणं होईल ना 360 डिग्री. तर इथून लक्षात ठेवायचं अँगल बद्दल बोलायलो मी. सेंटर मध्ये फिरलेला अँगल. हा, मेजर ऑफ मायनर आर्क प्लस मेजर ऑफ मेजर आर्क इज ऑलवेज इक्वल टू 360. आता मजाक वाटायली. मी तुम्हाला जेव्हा जे ऍक्च्युअल प्रश्न दाखवेल ना मग म्हणता. हे सगळं माहित पाहिजे तुम्हाला. त्याला एक 360 कम्प्लीट अँगल म्हणतात. आता जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला, बघू हा किती जण उत्तर देतील बघूया. पहा लक्ष द्या. इथे मी घेतो ए एक्स बी बी वाय डी डी एम ए. आता मी तुम्हाला विचारतो फाइंड मेजर ऑफ आर्क ए एम डी.
हा, तुम्ही बघा AMD म्हणजे AMD चा करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल कोण आहे? एक्स. हा काढायचा आहे. तर बघा बरं, हे सगळे मिळून 360 व्हायला पाहिजे की नाही? या सगळ्याला जर मिक्स केलं तर तुम्हाला 360 इथून मायनस करायचंय. याची आणि याची सम 140 प्लस 60. तर 360 मायनस 200. सो दिस बिकम 1. असे प्रश्न येतात तुम्हाला. एवढं बेसिक असते. फक्त कॉन्सेप्ट माहित पाहिजे. ठीक आहे? कॉन्सेप्ट माहित असला की जमते सगळं. कळलं सगळ्यांना? सांगा, इन्स्क्राइब्ड अँगल काय असतो सेंट्रल अँगलच्या? हाफ. हे पटपट आलं पाहिजे. इक्वल कॉर्ड सेंटर पासून इक्विडिस्टंट असतात. इक्वल कॉर्ड्सने सेंटरला सबटेंड केलेले अँगल इक्वल असतात. हे सगळं माहित पाहिजे. सम ऑफ दी मेजर्स ऑफ ऑल आर्क्स ऑफ अ सर्कल. आपण सगळ्यांची असते हा, कोणते दोन घेऊन नाही. नाही तर म्हणतात याची आणि याची सम 200 येईल, 360 थोडी येईल. एक मेजर आणि एक मायनर असेल तर 360 येते. हे आता हे मेजर मायनर म्हणता येईल का? याचे तर खूप सारे तुकडे केलेत आपण. समजलं? हा एक प्रकार आहे. दोन, एक मेजर आणि एक मायनर. ते केव्हा होईल? अशा टाइप मध्ये असेल तर वर बघ, हा मेजर आर, हा मायनर आर, पूर्ण सर्कल बनला पाहिजे तरच, नाहीतर नाही. आता आपला लास्ट कॉन्सेप्ट इथपर्यंत कळलं सगळ्यांना? नाव सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. नावावरून कळते काहीतरी सायकल वगैरे आहे. ठीक आहे. लेट अस टेक अ सर्कल. या सर्कलच्या वर मी 4 पॉइंट्स घेतो. कोणतेही, एनी 4 पॉइंट्स लाईन ऑन द सर्कल, त्यांना मी कनेक्ट करतो. As soon as we connect these points, we get a quadrilateral. A quadrilateral whose all 4 vertices lie on the circumference, that is called cyclic quadrilateral. नावावरूनच कळते. तर इथे जर आपण याला नाव दिलं PQRS, you can see here, बघा, quadrilateral PQRS is cyclic as its all vertices lie on the circles. समजलं? सर्कलवर ते येतात म्हणून त्यांचं नाव सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. पण याच्यासाठी तर तुम्हाला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय असतो हे कळलं. बट दिस इज ऍक्च्युली नॉट द डेफिनेशन. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची एक खास प्रॉपर्टी असते. म्हणजे तुम्ही जर सर्कलवर 4 पॉइंट असतील तरच त्याला सायक्लिक म्हणणार. म्हणजे तुम्हाला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल सर्कल काढल्याशिवाय लक्षात येईल का? नाही. What if we do not draw any circle and still we want to know whether it is cyclic or not? Then it becomes hard. त्याच्यासाठी एक खास प्रॉपर्टी असते and that property is very important. ठीक आहे? तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रॉपर्टी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय असते? म्हणा, द सम ऑफ ऑपोजिट angles in cyclic quadrilateral is always 180 degree. म्हणजे हे दोन अँगल असतात सप्लिमेंटरी. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये ऑपोजिट अँगलची सम नेहमी 180 असते. म्हणजे बघा, मी जर अँगल पी आणि अँगल आर ला जर ऍड केलं, अँगल पी आणि अँगल आर, ते कंपल्सरी 180 येणार. ठीक आहे. सिमिलरली अँगल एस प्लस अँगल क्यू इज ऑल्सो 180. ओनली देन इट इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता ट्रू ऑर फॉल्स सांगा. ट्रू ऑर फॉल्स सांगा. एव्हरी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. नो कशावरून? ट्रू कशावरून? 90-90 असत. कळलं की नाही? एव्हरी स्क्वेअर इज क्वाड्रिलॅटरल.
एव्हरी स्क्वेअर इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. स्क्वेअरचे पण 90s असतात. कानाखाली देईल. आता सांगा. एव्हरी पॅरलेलोग्राम इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. त्याच्यात गॅरंटी नाहीये. हा 130 फक्त आपल्याला माहिती आहे की ऑपोजिट सेम असतात. तर ऑपोजिट 180 थोडी होतील. आणि ऑपोजिट सेम व्हायचे असतील तर 99 व्हावं लागेल. तर ते रेक्टँगल होऊन जाईल. ते रेक्टँगल होऊन जाईल. म्हणून तर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कसा ओळखणार? ऑपोजिट ऑपोजिट अँगल सप्लिमेंटरी असले पाहिजे. ओके. हिअर इज द एंड ऑफ युअर थेरी. सर्कलची पूर्ण थेरी समजली? इझीच असते. मी तुम्हाला ते थोडंसं सोपं करून सांगितलं. ठीक आहे? सोपं करून सांगितलं. आता तुम्ही हे सगळं शिकता. फक्त काय होते माहिती आहे आता ह्याचं ना ऍप्लिकेशन क्वेश्चनमध्ये करता येणं. आणि पुढे 9-10 स्टँडर्डला ह्याच्या सगळ्यांचे थेरम्स आहेत. हे तुम्हाला प्रूव्ह करायचे. हो, हे काय रेकॉर्ड केलं मी पूर्ण.